सो हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठवाडा यूट्यूब चॅनल आदर्श व्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो संगमेश्वर तालुक्यामधील एक शांत आणि एकदम निसर्गरम्य वातावरणात असलेल्या बुरुंबाड गावामध्ये. इथे एक आमनेश्वर नावाचं एक मंदिर आहे. ते खूप म्हणजे जिथं महाशिवरात्र होते इथं हे खूप दुर्मिळ असं, म्हणजे जास्त तर लोकांना माहीत नसेल असं मंदिर आहे. तर आज आपण या मंदिराला भेट देण्यासाठी आलो आहे. चला व्हिडिओची सुरुवात करूया. या मंदिरात पाऊल टाकतात एक वेगळी शांतता जाणवते. येथील झाडं झुडपं, येथील निसर्ग काहीतरी वेगळंच दर्शवतो. मंद वारा आणि ह्या पक्ष्यांचा आवाज एक दिव्य वातावरण निर्माण करतो. तर मित्रहो, हे मंदिर केवळ प्राचीन नाही, तर यामध्ये आध्यात्मिक आणि निसर्गाचं एक अप्रतिम असं मिश्रण आहे. असं म्हणतात कोकणातील प्रत्येक मंदिराला एक स्वतःचं आपलं एक वेगळं अस्तित्व आहे. पण येथील बुरुंबाडमध्ये आमनेश्वर मंदिराने एक स्वतःचं वेगळं अस्तित्व कायम ठेवलं आहे. तर मित्र, आमनी म्हणजे एक झाड आहे. कदाचित ते झाड हेच असावे. मला देखील कन्फर्म नॉलेज नाही, पण ह्या झाडाला इंग्लिशमध्ये रस मायन्सोसिस असं काहीतरी म्हणतात. तर ह्या झाडाचे औषधी काही गुणधर्म आहेत. ह्या झाडाचा म्हणजे त्याचे इफेक्ट आहेत मधुमेह आणि यकृत रोग, ह्याच्यावर त्याचा फरक पडतो. तर मंदिराच्या बाजूला एक सुंदर असं तलाव आहे. तर या तलावात सूर्यास्ताच्या वेळी एक गोल्डन असं एकदम इफेक्ट तयार होतो. सोनतली प्रकाशने असं इफेक्ट तयार होतो. ते पाहायला एकदम भारी वाटतं मित्रांनो. तर मित्र, पावसाळ्यामध्ये ह्या तलावाच्या अवतीभोवती मस्त अशी झाडे झुडपे एकदम हिरवेगार असे असतात. वरून निला आभाळ, परत मंदिराचं आतमध्ये प्रतिबिंब, असं सगळं पाहून मन एकदम भारावून जातं मित्रांनो. तर मित्र, लोककथांनुसार ह्या मंदिरात पूर्वी गायनाचे आणि ध्यानाचे स्वर ऐकू यायचे. म्हणजे ह्या मंदिराचे आध्यात्मिक सामर्थ्य किती प्रबल आहे हे त्याचे एक उत्तम असे उदाहरण आहे मित्र. तर मित्रांनो, ह्या तलावात 3 तीर्थांचा उल्लेख आढळतो. एक म्हणजे अन्नतीर्थ, व्याधीर तीर्थ आणि अमृत तीर्थ, अशा 3 प्रकारच्या तीर्थांचा या तलावात उल्लेख आढळतो. तर इतिहासकार सांगतात मित्रांनो, ह्या मंदिरामध्ये गुंडभिरूड नावाचं एक प्रतीक आहे, ज्यामध्ये 2 डोके असलेले एक पक्षी आहे. तो म्हणजे एक तो शक्ती आणि एक सामर्थ्याचं प्रतीक आहे.
अशा प्रकारचे शिल्प मित्रांनो आपल्या कोकणामध्ये खूप दुर्मिळ पाहायला मिळतात. महाबळेश्वर किंवा सोलापूरमध्ये काही मंदिर आहेत, त्या मंदिरांमध्ये अशा प्रकारची शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. पण ह्या मंदिरामध्ये अशा प्रकारची खूप सारी शिल्प आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा कोकणातील शांतता आणि मंदिरातील देवत्व तुम्हाला अनुभवायचं असेल तर कुरुंबाडमधील ह्या मंदिराला भेट द्या. आजची व्हिडिओ आपण इथंच संपूया. आपल्या बघिरासोबत सायनिंग ऑफ आदर्श हरिकर. तेव्हा कोकण आपलंच असा. बाय बाय. आता मित्रांनो, खूप दिवस तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार नाही, कारण 10-12 दिवस तरी तुम्हाला व्हिडिओ नाही पाहायला मिळणार, कारण माझी परीक्षा आहे मित्रांनो. आणि मी मुंबईला जातो परीक्षा द्यायला. आज लास्ट दिवस म्हणून एक व्हिडिओ शूट करून घेतले मित्रांनो. बाय.